नमस्कार मंडळी. काल मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, पण कालचा व्हिडिओ जरा राहून गेला. आता पुढचं जे आहे ते आपण बोलणार आहोत भविष्य काळाबद्दल. वर्तमान काळाबद्दल बोलायचं राहिलंय हे तुम्ही आठवण करून देताय मला, पण ते आपण परवा बोलूया. आज आपण बघूया भविष्य काळाबद्दल. भविष्य काळाबद्दल सगळ्यांनाच टेन्शन असतं कायम, है ना. आपण विचार करत असताना एकतर भूतकाळाचा तरी करतो, नाहीतर भविष्य काळाचा तरी करतो, आणि वर्तमान काळाचा आनंदच घेत नाही. होतं कसं, पुढे काय होईल, कसं होईल, हे जमेल का, ते होईल का, हे मला मिळेल का की मिळणार नाही, असं आपला सारखा विचार सुरू असतो. अगदी लहानपणापासून वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकालाच असा विचार पडलेला असतो. मग कोणी वर्तमानपत्रातलं भविष्य पाहतं, कोणी आपली पत्रिका घेऊन 4 ठिकाणी फिरतं, कोणी पोपटवाले त्याच्याकडनं हे कार्ड काढून घेतं आणि आपलं भविष्य काय हे जाणून घ्यायला बघतं. पण ह्या सगळ्या गोष्टीत फोलपणा आहेत. भविष्य काळाबद्दल तुम्हाला जर विचार करायचा असेल ना, तर प्लॅनिंग छान करायला पाहिजे. आणि प्लॅनिंग कशाचं? अहो काळाचं. म्हणजे आत्ता इमिजिएटली उद्या मी काय करणार आहे, त्याच्याही आधी आत्ता थोड्या वेळाने मी काय करणार आहे ते निश्चित आहे का, आपण प्लॅन केलं आहे का, तर गडबड होत नाही. वेळेचं नियोजन हे भविष्य काळ चांगला करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी उद्या काय करणार, परवा काय करणार, या आठवड्यात काय करणार, या महिन्यात काय काय करणार, या वर्षात काय करणार, अरे इतर सगळं सोडा, अख्ख्या आयुष्यात काय करणार याचं प्लॅनिंग आधीपासून पाहिजे. तरच आपल्याला नेमकेपणा आपल्या भविष्य काळाला देता येईल. आपल्या अडचणी काय आहे त्याला आपण स्वॉट ॲनालिसिस म्हणतो. आपल्याला हे माहितीच आहे हो, आपली ताकद काय, आपल्या क्षमता किती आहेत, आपल्या कमतरता काय काय आहेत, है ना. आपल्याला संधी काय काय मिळणार आहेत, आपल्या अडचणी काय काय आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला मदत कुठून मिळू शकेल, आपलं प्लॅनिंग कशा पद्धतीनं करायचं, हे सगळं जर तुम्ही नीटपणे केलं ना, तुम्ही निश्चित यशस्वी होता. त्याच्यासाठी कुणाचाही आशीर्वाद, कुणाचे प्रसाद आणि ह्या सगळ्याची गरज नसते. तेव्हा पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा अभ्यास करा आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल करा. त्याचं टेन्शन नका घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.